सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी माहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडींचे नेहमी ताजी व टवटवीत रानफुलासारखी असतात. खेड्यातल्या दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेला अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3 खेड्याचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलासारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली वाच, जेवढं येते तेवढं वाच, जसं येते तसं. काहीच वाचता येत नाही. कसं होईल मग? म्हणजे घरातले दळणाचे जाते घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद पडावे तसे सांडत असतो. संगीताची आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून त्याची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे असे
काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो. बकरीची भरभरीत झांज मध्ये वाजते. गोट्याचे शब्दांचे आणि आवाजांचे संलग्नलेली असतात. गावाला जागा आलेली असते. शाळेची प्रार्थनेची कोणतं वाचून राहिला? मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला घरातून भारभूत करते. लहान मुलांचे आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या महिलांचे आवाज मुलांच्या आवाज हळू व्यवस्थित वाच, चुकायला. घुमत येणारा घोड्याची खळखळ मध्ये चाबकाचा घंटांचा आवाज नवजात कोकरांचा मधल्या पट्टीचा आवाज स्वयंपाक स्वयंपाक करण्यात करणाऱ्या